सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील 21 प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहन पासिंग आणि फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून पासिंग ट्रॅक उपलब्ध नसल्याने नवीन वाहनांचे पासिंग तसेच फिटनेस प्रमाणपत्र देण्याचे काम बंद होते। त्यामुळे वाहनधारक आणि परिवहन व्यवसायाशी संबंधित नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। या समस्येबाबत सोलापूरमध्ये निवेदन देण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्वीप्रमाणेच वाहन पासिंग व फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे सोलापूरसह राज्यातील 21 आरटीओ कार्यालयामधील रखडलेली कामे पुन्हा सुरू झाली असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। याबद्दल अधिक माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे। नमस्कार। प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की शासनानं जे पूर्ण महाराष्ट्रभरात 21 ATS जे ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटरचे ज्यांचे 1/8/2026 पासून पूर्ण न झाल्यामुळे थांबवण्यात आली होती त्यांची अपॉइंटमेंट, त्या अपॉइंटमेंट आज शासनानं परत एकदा ओपन केलेल्या आहेत। शासनानं 1 महिन्याची म्हणजे 31/8/2026 पर्यंत सर्व नागरिकांना वाहन चालकांना परत एकदा संधी दिली की आपण या कार्यकाळात त्या कार्यालयात जाऊन आपल्या वाहनांचे फिटनेस पूर्ण करून घेण्यात यावं। त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं शासनाकडून नमूद करण्यात आले आहे। त्यानंतरचे फिटनेस ATS मध्येच होईल असं शासनानं सांगितलंय। तरी या माध्यमातून मी सर्व वाहन चालकांना वाहन मालकांना आवाहन करत आहेत की आपले फिटनेस संपले वाहनात कागदपत्र अद्ययावत करून कार्यालयात त्याचे फिटनेस करून घेण्यात यावे। धन्यवाद। सोलापूर आणखी किती जिल्ह्यामध्ये सुरू झाला? पूर्ण 21 ठिकाणी शासनानं थांबवलं होतं, त्या ठिकाणी परत त्यांना 21 ठिकाणी 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली।